विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 7th मॅथमॅटिक्स पेरिमीटर अँड एरिया टू फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल अँड द सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड. सो लेट स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एरिया अँड पेरिमीटर या चॅप्टरमधील एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. Suppose here a triangle is given as a right angle triangle with base 8 centimeter and height 6 centimeter. Suppose we connect these point as here a new right angle triangle. So it's make a rectangle with 8 centimeter and 6 centimeter, and we know the area of rectangle is equal to L into B, means length into breadth. But here the triangle is half, so area of triangle which type of right angled triangle is equal to half the area of rectangle, means 1/2 into L into B. L means base, here L means base and B means height, B into H, means 1/2 into base into height. तर या सूत्राने आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण काटकोन त्रिकोण पाहिलेला आहे. हा जर इथं असा जोडून घेतला तर हा होतो आयत तयार. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, परंतु आयतापेक्षा हा निम्मा आहे किंवा अर्धा आहे, आणि म्हणून हे लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर या सूत्राचा वापर करून आपण प्रश्न सोडवू शकतात. जर एखादा ट्रायंगल जर काटकोन नसेल, समजा या पद्धतीने असेल, तर पहा, सपोज हा ट्रायंगल आहे. आता याच्यामध्ये हा बेस आहे, हे लक्षात घ्या, ए बी सी. देन बी सी ही साईड आपण अशी वाढवणार आहोत, आणि या ठिकाणी ए पासून या ठिकाणी परपेंडिक्युलर किंवा लंब आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. याला जर आपण नाव दिलं तर याची जी हाईट आहे, उंची, ती असणार आहे एडी, हाईट एडी, अँड हिअर बेस म्हणजेच पाया हा बी सी असतो. तर या त्रिकोणासाठी सुद्धा आपल्याला हेच सूत्र वापरायचं आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 46 मधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिजे आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 20 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट्स एरिया? तर या ठिकाणी एक कॅलेंडरचं पान आपल्याला सांगितलेलं आहे. समजा असं हे कॅलेंडर असेल, तर याची जी लेंथ आहे, ही लेंथ आहे 45 सेंटीमीटर अँड ब्रेथ और विड्थ 26 सेंटीमीटर. सो इट्स एरिया. सो एरिया ऑफ कॅलेंडर पेज, area of calendar page is equal to L into B, means length into breadth. तर या ठिकाणी L किती आहे, 45 गुणिले 26 इज इक्वल टू, तर आपण या ठिकाणी हा जर गुणाकार केला 45 इंटू 26, तर हे मल्टिप्लिकेशन येईल 1117 सेंटीमीटर स्क्वेअर.
here the area of that calendar page. The next question number 2, what is the area of triangle with base 4.8 cm and height 3.6 cm? तर आपल्याला मराठीमध्ये जर हा प्रश्न वाचला तर पाया 4.8 सेमी आणि उंची 3.6 सेमी असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे आपल्याला बेस दिलेला आहे पाया 4.8 सेंटीमीटर अँड हाईट उंची 3.6 सेंटीमीटर. देन एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पुट दिस व्हॅल्यू 1/2 इंटू बेस 4.8 and height 3.6. 2 1 2, 2 2 4, point as it is, and 2 4 8. So 2.4 into 3.6. So its multiplication 2.4 into 3.6, 8.64 centimeter square, and this is the area of triangle. Area of triangle. Then next question number 3, what is the value of rectangular plot of land 75.5 meter long and 30.3 meter from broad at the rate of 1000 rupees per square meter? तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे, एका प्लॉटची लांबी 75, प्लॉटची लांबी दिलेली आहे 75.5 मीटर आणि त्याच प्लॉटची रुंदी दिलेली आहे 30.5 मीटर आणि जो किंमत आहे प्लॉटची किंमत ती आहे 1000 रुपये प्रति चौरस मीटर. तर सुरुवातीला आपल्याला प्लॉटचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. प्लॉटचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 75.5, रुंदी आहे 30.5. तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 75.5 गुणिले 30.5 तर हा गुणाकार येईल 2302.75 चौरस मीटर. आता एकूण किंमत जर काढायची असेल तर 1 चौरस मीटर बरोबर 1000 रुपये किंमत आहे. तर 2302.75 चौरस मीटरला किती? तर याला आपण 1000 न गुणूयात. 2302.75 गुणिले 1000 जर हा गुणाकार केला तर आपण हे पॉईंट 2चं आहे ते पुढे सरकेल 3 घराणं, म्हणजेच 2302.750. तर एवढी या प्लॉटची किंमत होईल, म्हणजेच 23,02,750 रुपीज. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इज अ रेक्टेंगुलर हॉल इज 12 मीटर लॉन्ग and 6 meter broad. Its flooring is made of square tiles of 13 centimeter. How many tiles will fit in an entire hall and how many would be required if tile side is 15 centimeter were used? तर दिलेल्या माहितीनुसार हा जो हॉल आहे त्या हॉलची जर आपण या ठिकाणी विचार केला हॉल तर लेंथ आहे 12 मीटर अँड ब्रेड्थ आहे 6 मीटर. आता हे 12 मीटर म्हणजे फडसे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे याला आपण सेंटीमीटरमध्ये जर केलं 1200 सेंटीमीटर अँड हिअर 600 सेंटीमीटर. हे मीटरमध्ये दिलेलं आहे 6 मीटर 12 मीटर. ते कन्वर्ट आपण केलेलं आहे. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं टाइल्स म्हणजे जी फडशी आहे साइड इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. तर या ठिकाणी टोटल
number of tiles is equal to total area upon area of one tiles. त्या ठिकाणी टोटल एरिया किती येईल, मग हे एल इंटू बी जे 1200 गुणिले 600 डिवायडेड 30 इंटू 30, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 3 1 चा 3, 3 2 चा 6, 3 1 चा 3, 3 4 चा 12, 4 इंटू 2, here 0 as it is, 400 into 2, 800 tiles required of 30 centimeter. म्हणजे 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या 800 टाइल्स लागतील. आता हेच उदाहरण आपण इफ टाइल्स साइड इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, देन नंबर ऑफ टाइल्स is equal to total area upon one tiles area is equal to 1200 into 600 upon 15 into 15. So divided 15 1 चा 15, 15 4 चा 60 and 0 as it is, 15 1 चा 15, 15 8 चा 120 and 0, so 8 into 4, 80 into 40 is equal to 8 into 4, 32 and 2 0 as it is. So total 3200 tiles required if side of the tiles 15 centimeter. Then next question number 5. The question number 5 is find the perimeter and area of a garden with measure as shown in the alongside figure. तर या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्याची जर आकृती आपण पाहिली अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही फिगर काढता येऊ शकते. तर या ठिकाणी ही जी साइड दिलेली आहे सर्व साइड इक्वल आहेत आणि हे आहे 13 मीटर 13 मीटर 13 मीटर. सपोज वी जॉइंट दिस as like, so here same 1 2 3 4 and 5 square with equal side. म्हणजे आपण जर हे जोडून घेतलं तर समान बाजू असलेल्या या ठिकाणी 5 चौरस मिळतील. मग एका चौरसाची साइड माहिती आपल्याला 13 मीटर, त्याचं क्षेत्रफळ काढता येईल. सपोज एरिया ऑफ वन स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड 13 into 30 is equal to 169 meter square. This is the area of one square. Here one square area is 169 meter. So 1 2 3 4 5 square, 5 square area is equal to 5 into 1 square area is equal to 5 into 169, and the multiplication of 169 into 5 is equal to 845 meter square, and this is a total area of the garden. So we can write total area of garden is equal to 845 meter square. This is the correct answer. Then the next concept, surface area. What is the meaning of surface area? Surface area म्हणजे काय किंवा पृष्ठफळ म्हणजे काय? पृष्ठफळ म्हणजे काय? तर आता पृष्ठफळ पाहत असताना पहा, समजा आपण एक मोबाईल पाहतोय, तर या मोबाईलचा हा एक पृष्ठ, हा दुसरा पृष्ठ, हा तिसरा पृष्ठ,
चौथा, पाचवा आणि सहावा असे 6 पृष्ठ असतात मोबाईलला. किंवा आपण एखादा मोठा बॉक्स पाहिलात किंवा ठोकळा पाहिलात तर त्याला जे काही पृष्ठ आहेत त्यालाच आपण सरफेस असं समजतो. देन वी लर्न अबाउट हाऊ टू फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड म्हणजेच इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचं सूत्र काय आहे? पृष्ठफळ. इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचं सूत्र. तर पहा, इष्टिका चित्ती जर पाहिली आपण या पद्धतीनं तर या ठिकाणी एकूण पृष्ठफळ काढत असताना दिस साइड इज L, B अँड H. लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर याला 6 फेस आहेत. एकूण फेस किती असतात? 6 फेस. क्यूबॉइड हॅज 6 फेस म्हणजे याला 6 पृष्ठ आहेत. त्यानंतर अपोजिट पृष्ठ जे असतात, अपोजिट फेस आर सेम. अपोजिट फेस आर सेम म्हणजे विरुद्ध पृष्ठ हे समान असतात. तर या ठिकाणी जर आपण हे खालचा पृष्ठ पाहिला तर याचं जर आपण क्षेत्रफळ पाहिलं L इंटू बी, तसंच क्षेत्रफळ ह्या वरच्याचं असेल L इंटू बी. म्हणजेच आपल्याला जर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू बॉटम अँड अपर साइड मीन्स L इंटू बी प्लस L इंटू बी प्लस दिस साइड. आता या बाजूचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर B इंटू H, सेम अपोजिट साइड आहे या ठिकाणी B इंटू H मीन्स B इंटू H प्लस B इंटू H. देन द फ्रंट साइड अँड बॅक साइड L इंटू H, L इंटू H प्लस L इंटू H. सो 2LB प्लस 2BH प्लस 2LH. या ठिकाणी आपण 2 कॉमन घेऊयात तर कंसात राहील LB प्लस BH प्लस LH. अँड दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट टोटल सरफेस ऑफ क्यूबॉइड. तर या सूत्राचा वापर करून आपण इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ काढू शकतो. इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ यानंतर आपण समजून घेऊयात सरफेस एरिया ऑफ क्यूब. हियर लुक ॲट क्यूब हॅव 6 फेसेस विथ इक्वल all side. This is a cube. Here the each side is L, 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 L. म्हणजे क्यूब जो आहे यालाच मराठीमध्ये आपण घन असं म्हणतो. तर each side equal cube has 6 face with equal area. म्हणजे घनाच्या प्रत्येक 6 बाजू समान आहेत. म्हणजे जे काही साइड आहेत ते समान असतात कोणत्याही पृष्ठावर. आणि एकूण 6 पृष्ठ आहेत आणि प्रत्येकाचं एरिया सुद्धा सेम आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला सूत्र लिहिता येईल टोटल एरिया ऑफ क्यूब म्हणजे घनाचे सरफेस एरिया लिहूयात आपण. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले साइड स्क्वेअर इज इक्वल टू 6L स्क्वेअर. अँड दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. म्हणजे घनाचे पृष्ठफळाचं सूत्र आहे 6L वर्ग. 6L वर्ग. यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 47 मधील काही उदाहरणं पाहिजे आहेत. तर पहिला प्रश्न आहे फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅव्हिंग फॉलोइंग साइड.
तर या ठिकाणी आपल्याला घनाच्या काही बाजू दिलेल्या आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला संपूर्ण पृष्ठफळ काढायचं आहे. सो साइड इज इक्वल टू 3 सेंटीमीटर and total surface area is equal to 6 into side square is equal to 6 into 3 square is equal to 6 into 9, 54 centimeter square, and this is a total area. Then next side is equal to 5 centimeter and total surface area of cube is equal to 6 L square, 6 into 5 square, 6 into 25 and 6 into 25 150 centimeter square, 150 चौसेमी. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट थर्ड वन. हियर एल इज इक्वल टू 7.2. त्या ठिकाणी जर आपण सूत्र लिहिलं, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 कंसात एल चा वर्ग, 6 कंसात 7.2 कंसाचा वर्ग, 6 गुणिले, आता 7.2 चा जर वर्ग करायचा असेल तर आपल्याला 7.2 and 7.2 मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 7.2 into 7.2 is equal to 6 into 51.84. So its multiplication become 311.04 meter square. This is the area of cube. Then next, L is equal to 6.8 meter, and here total surface area is equal to 6 in bracket L square, 6 into 6.8 square is equal to 6 into the cube of 6.8 into 6.8 is equal to 46.24 is equal to it multiplication 277.44 meter square. Then next, the fifth one, side is equal to 5 meter. तर या ठिकाणी घनाची बाजू दिलेली आहे आपणास, घनाची बाजू 5.5 मीटर. घनाचे एकूण पृष्ठफळ इज इक्वल टू 6 इंटू इन ब्रॅकेट एल स्क्वेअर, 6 गुणिले 5.5 कंसाचा वर्ग बरोबर 6 गुणिले 5.5. या ठिकाणी डायरेक्ट वर्ग कसा आहे करता येतो, 5 बद्दल 25 आणि 5च्या नंतरचा अंक 6, 5 × 30. तर हा आलेला आहे वर्ग 30.25 and the multiplication with 6 it's become 181.50 meter square. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड ऑफ लेंथ, breadth and height as given below. Look at the first question here. L is equal to 12 centimeter, B is equal to 10 centimeter and H is equal to 5 centimeter. So using formula, total surface area of cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH. So in 2 in bracket L into B means 12 into 10, B into H means 10 into 5, L into H means 12 into 5. So in bracket 12 into 10 120 plus 10 into 5 50 plus 12 into 5 60
So total in 120 and 50 and 60 110, so total 230 into 2 is equal to 460 centimeter square. This is the correct answer and the total surface area. Then next question, question number 2. L is equal to 5 centimeter, B is equal to 3.5 and H is equal to 1.4 centimeter. Then total surface area of cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH. So 2 in bracket L into B, 5 into 3.5 plus B into H, 3.5 into 1.4 plus L into H, 5 into 1.4. So in bracket 5 into 3.5 is equal to 17.5 plus 3.5 into 1.4 is equal to 4.9 plus 5 into 1.4 is equal to 7. And here the addition of these 5, 9, 14, carry 1, 17 plus 1, 18 plus 4, 22 and 7, 29, and here the point 2 into 4 8, 2 into 9 18, carry 1, 2 into 2 4 and 5, 58.8 centimeter square. And this is the correct answer, 58.8 centimeter square. Then next question, question number 3. Here L is equal to 2.5, B is equal to 2 and H is equal to 2.4 meter. So here total surface area two into LB plus BH plus LH. So 2 in bracket L into B means 2.5 into 2 plus BH, 2 into 2.4 plus 2.5 into 2.4, 2 in bracket 2.5 and 2 means 5 plus 2 into 2.4, 4.8 plus 2.5 into 2.4 becomes 6. Then its addition 6, 4, 10 and 5, 15, 2 in bracket 15.8 and it multiplication 2 into 8, 16, carry 1, 2 into 5, 1, 2 into 2 and 1, 3, 31.6 meter square. Here all these in convert as a meter, and the answer 31.6 meter square. Then next, the question number 4. Length is equal to 8 meter, breadth is equal to 5 and height is equal to 3.5. तर या ठिकाणी इष्टिकाचित्तीचे घनफळ जर का इष्टिकाचित्तीचे पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB BH प्लस LH, 2 कंसात L 8 गुणिले 5 अधिक B and H 5 गुणिले 3.5 अधिक 8 गुणिले 3.5, तर 2 कंसात 8 45 प्लस 5 गुणिले 3.5 म्हणजे 17.5 प्लस 8 गुणिले 3.5 म्हणजे 28
2 in bracket the addition this 0.5 as it is, 2 7 and 0 15 carry 1, 4 1 5 and 2 7 and 1 8, and it's double, 2 into 5 0 carry 1, 2 into 5 and 1, 2 into 8 16 and 1 17, so it's become 171 meter square. The surface area of cuboid 171 square meter or meter square. Then the next third one, a matchbox is 4 cm long, 2.5 cm broad and 1.5 cm is height. Its outer side are to be covered exactly with the craft paper. How much paper will be required? त्या ठिकाणी आपल्याला एक मॅच बॉक्स दिलेला आहे, त्याचा जो आकार असतो तो इष्टिका चित्तीचाच असतो असा क्यूबॉइड. त्याची जी लेंथ दिलेली आहे ती आहे 4 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 2.5 आणि हाईट आहे 1.5. त्याचा टोटल सरफेस एरिया जर काढायचा असेल आपणास, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड is equal to 2 in bracket LB plus LH plus BH. 2 in bracket LB length and breadth 4 into 2.5 plus LH or BH whatever may be. So put BH first. So B 2.5 into 1.5 plus LH 4 into 1.5. Then in bracket 2 into 2.5, 4 into 2.5 means 10, 2.5 into 1.5, 2.5 into 1.5 is equal to 3.75, 4 into 1.5 means 6. So 2 in bracket 10 and 6, 16 and 3, 19.75. So here 19.75 into 2 is equal to 39.5 centimeter square. So total paper required for craft hello बोला की. हॅलो सर, मी शुभम तेलमासरे बोलतो सर. बोला सर, मला सर मॅथ आपली NTS पेपरची माहिती पाहिजे होती सर अधिक. मी सध्या कामात आहे सर, दुपारी फोन करा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर. हो सर. Then next question number 4. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use and trolley for carrying garden waste. How much sheet metal will be required to make this box? The inside and outside surface of the box is to be painted with the rust proof paint at the rate of 150 rupees per meter square. How much will it cost be painted the box? तर या ठिकाणी आपल्याला एक कॅरिंग बॉक्स तयार करायचा आहे. आता बॉक्स म्हटल्यानंतर शक्यतो पहा आपण या ठिकाणी जर असं एक हा बॉक्स आहे तर याचा हा वरचा फेस आहे तो ओपन ठेवावा लागेल आपणास. ओपन
तरच आपण असा हा मेटॅलिक बॉक्स तयार करू शकतो. म्हणजे याचं जे सरफेस एरिया जर आपल्याला पाहिजे असेल तर सरफेस एरिया जो असणार आहे, याची लेंथ दिली आहे आपल्याला 1.5 मीटर, ब्रेडथ आहे 1 मीटर आणि हाईट सुद्धा 1 मीटरच दिलेली आहे. तर पहा, टोटल सरफेस एरिया काढत असताना म्हणजे मेटल सीट किती लागेल हे जर काढायचं असेल तर सरफेस एरियावर फाइंड आउट करावं लागेल. तर या ठिकाणी जी खालची साईड आहे L इंटू बी ही एक सिंगल घ्यावी लागेल, कारण वर ओपन आहे. म्हणजेच L इंटू बी प्लस 2BH प्लस 2LH. बाकीमध्ये काही बदल होणार नाही, फक्त वरची एक साईड ओपन घ्यावी लागेल, एवढा चेंज आहे. तर या ठिकाणी L इंटू बी म्हणजे 1.5 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1.5 गुणिले 1. तर पहा, हे येईल 1.5 अधिक, या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर तो 2 येईल. या ठिकाणी 2 गुणिले 1.5 म्हणजे हे 3, आणि या सर्वांची बेरीज जर केली तर 6.5 मीटर स्क्वेअर इतकं आपल्याला मेटल लागेल. 6.5 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी काळजीपूर्वक LB हे एक वेळेसच घ्या, कारण वरचं स्पेस हा ओपन असतो बास्केटचा. तर आता याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने जर कोटिंग करायचं असेल तर टोटल कोटिंग एरिया और टोटल कोटिंग और टोटल पेंटेड एरिया इज इक्वल टू डबल असणार आहे, म्हणून 2 इंटू 6.5 इज इक्वल टू 13 मीटर स्क्वेअर. and the cost of 1 meter for 1 meter square to paint is equal to 150 rupees. So for 13 meter square to paint is equal to how many rupees? Is equal to 150 into 30 is equal to 1950 rupees. 1950 rupees. So this is the total cost to paint the box inside and outside. म्हणजे या बास्केट बॉक्सला जे काही आपण ट्रॉली तयार करणार आहोत यामध्ये आतून आणि बाहेरून रंग देण्यासाठी 1950 रुपये इतका खर्च येईल. तर या पद्धतीने आपण पूर्ण प्रश्न समजून घेतलेले आहेत, स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.